हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 4 ऑगस्ट वार आहे रविवार आणि आज आलेली आहे आषाढ अमावस्या। तर या आषाढी अमावस्येला दर्श अमावस्या, दीप अमावस्या असं म्हटलं जातं। तर आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू हे योग निद्रेमध्ये जातात आणि त्या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते। तर हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो आणि चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या अगदी उत्साहात साजरी केली जाते। श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते। तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं। आषाढ अमावस्येच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो आणि प्रत्येक या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात। संध्याकाळी या दिव्यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा ओवाळण्याची प्रथा आहे, म्हणजे मुलांचं औक्षण केलं जातं। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचं विशेष महत्त्व सांगितलं जातं। कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजा करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करूनच मग त्या शुभ कार्याला किंवा पूजेला सुरुवात होते। तर आपल्या आयुष्यामध्ये नेहमी सुख समृद्धी मांगल्य नांदावं यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या आपण साजरी करत असतो। तर या दिवशी दिव्यांची पूजा केल्यामुळे देवांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार हा दूर होऊन आयुष्य आपलं प्रकाशाने उजळतं। त्यामुळेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती राहते। त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक असाच अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता, अडचणी, संकट नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल। माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल। तर असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आज अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला दीप पूजन करायचं आहे। दिव्यांची आपण पूजा करणार आहोत, दिवे लावणार आहोत। तिन्ही सांजेला आपल्याला हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा कापुराचा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे? जर आपण आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला तर आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, अडचणी, इडापिडा या संपूर्णपणे नष्ट होतील। बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं सतत भांडणं होत असतात। नवरा बायकोची सतत भांडणं होत असतात। घरामध्ये एकोपा राहत नाही, सतत कलह, मतभेद होत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारपण असेल। आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जात असेल आणि त्यामुळे नेहमी पैशांच्या अडचणी येत असतील। त्याचबरोबर आपल्या घरातले जे व्यक्ती असतात ते भरपूर कष्ट मेहनत करत असतात, पण कष्ट आणि मेहनत करून सुद्धा त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नाही। कधी कधी कष्ट करून त्यांच्याकडे पैसा येतो सुद्धा, पण आलेला पैसा हा त्यांच्याकडे स्थिर राहत नाही, टिकत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या हातून आणि घरातून हा जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात। त्याचबरोबर आपल्या घरातली जी मुलं असतात ती सुद्धा सतत आजारी पडतात, मुलांची प्रगती होत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही। यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। कारण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला लगेचच फळ हे प्राप्त होत असतं। कारण अमावस्या हा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता, वाईट शक्ती, इडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस मानला जातो। उद्यापासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करायची असते आणि त्यामुळे जर आपण आज अमावस्येला आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर संपूर्ण श्रावणामध्ये तुम्ही जी काही उपाय सेवा कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ हे प्राप्त होईल।
तर बघा, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा करण्यासाठी आपण कापूर हा वापरत असतो। घरामध्ये कापूर जाळणं हे अतिशय शुभ मानलं जातं। घरामध्ये कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण नेहमी सुगंधित राहतं, पॉझिटिव्ह राहतं। त्याचबरोबर घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं। त्याचप्रमाणे घरामध्ये कापूर जाळल्यामुळे पितृदोष हा सुद्धा संपत असतो। पितृदोषाला आपल्या या शांती मिळते आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत असते। तर यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या घरामध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही अगदी मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत। तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कोणताही कापूर असेल तो घेतला तरीही चालेल। या 5 कापराच्या वड्या तुम्हाला तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि हातामध्ये तुम्हाला 2 लवंगा, 2 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे, चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत। लवंग घेताना अखंड घ्या, तुटलेला फुटलेला लवंग घ्यायचा नाहीये, फूल असलेला लवंग असा अखंड पाहून घ्यायचा आहे। हिरवी वेलची सुद्धा तुम्हाला अखंड घ्यायची आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत। हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत। जर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही कोणी नजर दोष लावलेले असतील, शत्रूंचा त्रास होत असेल, नकारात्मकता असेल किंवा काही करणी बाधा केलेली असेल तर यासारख्या सर्व समस्या यामुळे नष्ट होतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। खास करून आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात त्यांच्यावरनं तर तुम्हाला आवर्जून उतरवून घ्यायचा आहे, कारण अमावस्येच्या दिवशी त्यांच्यावरती सुद्धा नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा जास्त पडत असतो। त्याचबरोबर आपल्या घरामधल्या आजारी व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला आवर्जून उतरवून घ्यायचं आहे। यानंतर या वस्तू उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचाभर अगदी शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा उपाय सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे। उपाय करण्याच्या आधी देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच उपाय करायला सुरुवात करायची आहे। देवघरासमोर कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते भांड तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला याचा धूर फिरवायचा आहे। यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती मधोमध म्हणजे सेंटरला हे कापराचं भांड ठेवून द्यायचं आहे। उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या घराचे खिडके आणि दरवाजे उघडायचे आहेत आणि जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे। जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातले सर्व दोष नष्ट होतात, आपल्या घराची, मुलांची आणि पतीची प्रगती होते, घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं, घरातली दरिद्री ही नष्ट होते। जेव्हा हे भांड थंड होईल तेव्हा तुम्हाला ते भांड उचलून घ्यायचं आहे आणि या जळलेल्या सगळ्या वस्तू तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकल्या तरीही चालतील। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने हा उपाय करणं शक्य होणार नाही किंवा काही वस्तू जर सांगितलेल्या तुम्हाला मिळाल्या नाहीत तर अजून एक प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। हा उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या घरातले सर्व दोष नष्ट होतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळच्या वेळेत जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिव्यांची पूजा करणार आहात त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे, 1 मूठभर पिवळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे। देवघरासमोर बसायचं आहे, आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन मूठ तुम्हाला घट्ट बंद करायचे आहे। 11 वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळेला तुम्हाला वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित केलेली जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये टाकायची आहे। साईडला कोपऱ्यामध्ये थोडी थोडी पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्ही टाकून देऊ शकता। आता टाकून दिल्यानंतर रात्री तुम्हाला परत घर झाडायचं नाहीये। हा उपाय करण्याच्या आधीच तुम्हाला तुमचं घर झाडायचं आहे। जर तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करण्याची वेळ आली तर पिवळ्या मोहरी ज्या आपण टाकल्या आहेत तर त्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वच्छ करायच्या आहेत। पिवळी मोहरी अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये टाकली तर आपल्या घरातली इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता ही नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते। तर त्यासाठी तुम्ही हा एक प्रभावी उपाय सुद्धा आज करू शकता। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 2 उपाय शेअर केलेले आहेत आणि दोन्ही उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करायचे आहेत।
तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।